Hello guys, welcome to Roop's World and welcome to Daily Diaries of Roops Day 3 vlog number 3. So आता वाजले ते सकाळचे 8:30 अँड आज आहे आय गेस 14 डिसेंबर अँड माझा आहे EVSचा पेपर. सो मी कॉलेजच्या लायब्ररीमध्ये येऊन बसली आहे अँड नेहमीसारखं मी बोलता बोलता शूट नाही करू शकत बिकॉज लायब्ररीमध्ये डिस्टर्बन्स अलाउड नाही आहे. अँड तुम्ही बघू शकता कॉलेजची लायब्ररी शांत आहे. सकाळी 8:30 वाजता दुपारी 12-1 वाजेपर्यंत पूर्ण लायब्ररी भरलेली असते. सो मी आता कॉलेजवरून घरी आली आहे. पेपर झाला आहे माझा अँड पेपर चांगला होता. EVSचा होता, ऑफकोर्स सोपा पेपर होता. अँड उद्या संडे सो मला सुट्टी आहे. देन मंडे आणि ट्यूजडे माझे पेपर आहेत. सो मी आता थोडी रिलॅक्स आहे आणि आता वाजले दुपारचे 2 नाही ॲक्च्युली 2:15 वाजता तर मी घरी आले. अँड मी घरी आल्यानंतर केसवरती टाय केली. ड्रेस हाच ठेवला आहे बिकॉज थंडीसाठी बेटर आहे. अँड थोडा घरात पसारा झाला होता बिकॉज सकाळी मी अशीच निघून गेले होते. सो घरातलं काहीच आवरलं नव्हतं. सो पसारा झाला होता, थोडासा पसारा आवरला मी. अँड आता मी पहिलं जेवणार आहे बिकॉज मला खूप जास्त भूक लागली आहे. अँड मग जेवण झाल्यानंतर मी घरातलं सगळं काम करणार अँड काम केल्यानंतर मस्त झोपणार बिकॉज उद्या मला सुट्टी आहे. सो मला परवाच्या पेपरचं लगेच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. देन 5 वाजेपर्यंत मी आराम करणार. देन 5 वाजता ऑफकोर्स माय टी टाईम अँड 5:30 वाजता मी अभ्यासाला बसेल. नोट्स प्रिपेअर्ड आहे माझे. जस्ट मला लर्निंग रीडिंग ऑल थिंग्स ते करायचे होते. सो सर्वात आधी आता मी आता फेस वॉश करणार आणि हेअर्सची पोनी बनवणार. खूप जास्त गुंता झाला केसांमध्ये बट मी आल्यावरती टाय केली केस. सो सर्वात आधी मी फेस वॉश करणार, केसांची पोनी करणार. अँड मिठ्ठू तुम्ही बघू शकता मिठ्ठूचं काय चाललंय. उलटा टंगलाय. उलटा का असं टंगलाय तू काय उल्लू आहेस का? आऊल आहेस तू? आऊल आहेस? तेच असे उलटे झोपतात, उलटे टंगतात. पोपट आहे ना तू? आम्ही चुकीने आऊल नाही ना आणलेला, उल्लू नाही ना आणलेला घरी आम्ही चुकीने. तू पोपटच आहेस ना? असं उलटा का टांगलाय? सरळ सरळ. चावतोय, राग आलाय. मिठ्ठू सोबत व्हिडिओ शूटिंग. अरे दिसतोय का पिल्लू? अरे थांब, तू व्हिडिओच्या बाहेर चाललाय पिल्लू. इकडे बघ. व्हिडिओमध्ये हाय कर सबस्क्रायबर्सला सगळ्या. हॅलो बोल सगळ्यांना, हॅलो बोल. व्हेरी गुड बेबी. खुशी. आत्ता वाजलं ते 6:35. सो 6:35ला मी चहा पितीये. ॲक्च्युली झालं हे की दुपारी मी तुम्हाला म्हणलं की मी जेवताना भेटेल बट मला एवढी भूक लागली होती. सो मी फ्रेश होऊन पहिलं पटापट खाऊन घेतलं. अँड जेवताना मला ना नेहमी माझा मी टाईम पाहिजे नसतो किंवा मग मी व्लॉग्स वगैरे कुणाचे बघते इन्स्पिरेशन घेण्यासाठी. सो ते करत होते मी. सो मला जेवताना नाही शूट करता आलं. त्यानंतर मी घरातलं सगळं काम केलं अँड देन व्हिडिओ मी एडिट केले. अँड व्हिडिओ एडिटिंगनंतर मी 10 मिनटं झोपणार होते बट 10 मिनटाचं 1 तास कधी झालं मला कळलंच नाही. अँड जेव्हा मी उठले तेव्हा 6 वाजले होते. अँड मग उठल्यानंतर मी पहिलं फ्रेश झाले अँड मग थोडे माझ्या फ्रेंड्सला नोट्स पाहिजे होते ते नोट्स सेंड केले. अँड मग चहा बनवला. अँड चहा बनवताना मी व्हिडिओ शूट नाही केला बिकॉज रोज जर मी एकच गोष्ट दाखवली तर तुम्ही बोर होसाल. सो आता मी पहिलं चहा पिणार आहे. त्यानंतर मी थोडेसे नोट्स प्रिपरेशन करायचं आहे, ते नोट्स प्रिपेअर करणार. नाव इट्स स्टडी टाईम. सो माझा परवा बॉटनी 1चा पेपर आहे. नोट्स तर प्रिपेअर केला तर तसं हायलाईटनी बट मला आता फायनल पेपरवरती प्रिपेअर करायचे होते बिकॉज ह्याच्यामध्ये खूप जास्त हायलाईट झालं आहे. तुम्ही बघू शकता. एवढं तुम्ही नाही करू शकत ना प्रिपेअर, एवढं लक्षात पण राहणार नाही बट सगळंच मला इम्पॉर्टंट वाटलं. सो मी आता व्हिडिओ लेक्चर्स बघणार. त्याच्यात काही इम्पॉर्टंट असेल तर PYQमधले ते क्वेश्चन्स बघणार अँड देन एका नोटबुकमध्ये लिहून काढणार किंवा पेपरवर लिहून काढणार अँड तेच प्रिपेअर करणार बिकॉज हे सगळं करणं पॉसिबल नाही आहे माझ्यासाठी. सो नाव इट्स सिरियल टाईम.
8:15 वाजत आलं ते. अँड माझं फेवरेट सिरियल बादल पे पाव हे लागलं आहे. सध्या तर ॲडव्हर्टाईज लागली आहे म्हणून मी शूट करते, बिकॉज सिरियलचा एक पण सीन मी मिस नाही करू शकत. माझी एवढी फेवरेट सिरियल आहे ती. सो या आता ॲडव्हर्टाईज संपेलच, 2-3 मिनटाची ॲडव्हर्टाईज असते. त्यानंतर 8:30 वाजता हा सिरियल संपतो. मग मी परत अभ्यासाला बसणार. ऑफकोर्स माझे नोट्स इनकम्प्लीट आहे. हे इथं ठेवल्यात ते मी झाकून. अँड आय थिंक की मला टेक्स्टबुकमध्ये स्टिक केलं पाहिजे, बिकॉज जर मी लिहित बसले तर आजचा दिवस कमी पडेल अँड उद्या लर्निंग स्टार्ट करणार आहे. अँड तिथं मिठ्ठू तिथे तोंड करून बसला आहे, रुसला आहे वाटतं. मध्येच रुसतो, मध्येच काय चालतं काहीच कळत नाही त्याचं. अँड इथं टायमिंग स्टार्ट झालं आहे. सो मी आता सिरियल बघते अँड डिनर टाईमला तुम्हाला भेटते. सो मला आत्ताच एक बॅड न्यूज कळाली आहे. ॲट ती बॅड न्यूज अशी आहे की मी तुम्हाला आत्ताच जस्ट म्हणलं की माझा फेवरेट सिरियल आहे बादल पे पाव आहे, जो 8 to 8:30 सोनी सबवरती येतो आणि मी रोज मिस करते. त्याचा एक पण एपिसोड मी मिस नाही केलेला. मिस रोज बघते तो सिरियल. अँड मला आत्ता कळलं आहे की आज त्याचा लास्ट एपिसोड होता. मीन्स वाय माझ्यासोबत असं का होतं? जो सिरियल माझा एवढा फेवरेट होता तो बंद होणार आहे लिटरली, सिरियसली. मीन्स त्या सिरियलची बेसिक कन्सेप्ट अशी होती की शेअर मार्केटिंग करून एक मुलगी कसं तिचं सासरकडच्या म्हणजे काय म्हणतात सासरकडच्यांची परिस्थिती सुधारवती पैसे कमवून. बेसिक गोष्ट ही होती त्या सिरियलच्या बेसिक थीम. अँड ती पूर्ण झाली, कंप्लीट झाली. सिरियल बघता मी रिअलाईज नाही केलं की आजचा जो एपिसोड होता तो त्यावरच दाखवणार होते की जे ती शेअर मार्केट थ्रू खूप मोठी झाली आहे वगैरे. मीन्स तुम्ही जे सिरियल बघितलं तर तुम्हाला कळेलच. जर मी पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये सांगितलं तर तुमचा इंटरेस्ट जाईल सिरियल बघण्याचा. सो तुम्ही ती सिरियलची सगळी सिरीज बघा, यूट्यूबवर ते अवेलेबल आहे. माझा तर फेवरेट सिरियल झाला होता. एक्झाम झाल्यानंतर मी 1 एपिसोडपासून लास्टपर्यंत सगळे रिपीट टेलिकास्ट बघणार आहे. अँड त्या जागी उद्या तर संडेला सिरियल्स नसतात, बट मंडेपासून 16 डिसेंबरपासून त्या सिरियलच्या जागी तेनाली रामा न्यू सिरियल स्टार्ट होणार आहे. मीन्स माझा अभ्यासाचा अर्धा तासचा जो ब्रेक होता तो गेला. आता त्याच्यात पण मी अभ्यास करणार. सो आता तारक मेहता लागलं आहे, बट मी आता TV बंद करणार आहे माझे नोट्स कंप्लीट करणार आहे.